के सरसी धावून आले ते मन निष्ठुर का केले. हे भगवंता, अरे का निष्ठुर झालास, का निष्ठुर झालास, धाव ना धाव. भगवंत म्हणतात, द्रौपदी अजून तुझ्याकडं तुला वाटतं की मी माझी लाज सावरू शकेल. तू जेव्हा लाज सोडून मला आळवशील ना, तेव्हा मी धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग दुःशासनानं घातलेला निरेला हात आता काही केलं तरी दुःशासन आवरत नाही. त्यावेळेस मात्र दातातला पदर सुद्धा खाली पडला, सुटला. दादा, दातातला पदर खाली पडला आणि दुःशासन निरी सोडून ओढू लागला. आणि ओढत असताना द्रौपदीचा धावा आहे आणि तो धावा ऐकून त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे. नारायणे भगवान परमात्म्याला गरुड घेऊन येत असतो, पण गरुडाचा वेगही कमी पडला आणि गरुडाच्या पुढे भगवान परमात्मा आले आणि द्रौपदीचं रक्षण केलं. नुसतं रक्षणच नाही केलं तर इतक्या साड्या पुरवल्या, इतक्या साड्या पुरवल्या. किती साड्या पुरवल्या? साडीच पुरवली नाही. साडीच भगवंताने पुरवला नाही, आपणच साडी झाला. ऐका, साड्या भगवंताने पुरवल्या नाहीत, भगवान परमात्मा स्वतः साडी झाले. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली, कैसी झाली माऊली. वस्त्र हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. आणि स्वतः साडी अवतार धारण करून द्रौपदीचं रक्षण केलं. दुःशासन एका पाठीमाग एक अशा हजारो साड्या उडीत होता. थकला थकला थकला. याचं एकमेव कारण काय असेल? भगवान परमात्म्याने एवढ्या साड्या पुरवल्या की शेवटी भगवान परमात्म्याला वाटलं आता हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने स्वतःच्या अंगावरचा पितांबर काढला. दादा, पितांबर काढला आणि ते द्रौपदीच्या अंगावरती टाकला. द्रौपदीच्या अंगावरती टाकला. स्वतःचा पितांबर काढून द्रौपदीच्या अंगावरती टाकला आणि त्या पितांबराला हात दुःशासन लावणार एवढ्यामध्ये भीष्माचार्य ओरडले, दुःशासना थांब, आता जर हात लावशील तर आता साडी नाहीये, आता जळून खाक होशील. आता भगवंताचा पितांबर आहे. माझा दृष्टांत इथं संपला. हा दान सप्ताह आहे. हा दान सप्ताहाचं महत्व सांगण्यासाठी मला तुम्हाला इथवर सांगावं लागलं. द्रौपदीने फक्त चिंदी बांधली होती बोटाला, कळलं? द्रौपदीनं काय केलं? फक्त भगवंताच्या बोटाला चिंदी बांधली होती, पण ती अगोदर बांधली होती. त्या चिंदीच्या मोबदल्यामध्ये त्या चिंदीत जेवढे धागे नसतील ना, तेवढ्या साड्या माझ्या भगवंताने द्रौपदीला पुरवल्या. म्हणून मी सांगतो दादा, दान करत जा, दान करत जा, दान करत जा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कळलं असेल. काल्याचं कीर्तन सगळ्यांच्या पाठ आहे, त्याच्यामुळे काल्याच्या विषयाकडे काय जाणण्याची काही गरज नाही. जे माहित नाही ते सांगावं. जे काला आहे ना, काला तर सगळ्यांनाच माहिती नाही. खडकी सोडी गेल्या मोठा सगळ्यांनाच माहिती. आजीचा दही काला गोमटा सगळ्यांना माहिती आहे का नाही? फक्त त्यातले पात्र आहेत ना, जे अधिकारी आहेत ना, त्या अधिकार मला सांगायचा आहे. काल्याचा अधिकार कोणाचा आहे? हा आज काला आहे, हा दान सप्ताहातला काला आहे. काल्याचा अधिकार कोणालाही काला खायला मिळत नाही, त्याला महत्भाग्य लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचं सुकृत असावं लागतं. तेव्हा कुठंतरी भगवंताचं नामस्मरण कानावरती येतं. आणि नामस्मरण कानावरती आल्यानंतर त्या नामस्मरणाच्या जोरावरती तुमची ओढ त्या भगवान परमात्म्याकडे लागली जाते. भक्ती मार्गाकडे तुम्ही ओढल्या जाता आणि तुम्ही त्या भगवान परमात्म्याचे दास बनता, त्या भगवान परमात्म्याची सेवा करता. आणि त्या सेवेचा अधिकारी तोच फक्त काल्याचा अधिकारी. नाहीतर तुम्ही आम्ही सामान्य लोक जाऊ द्या, हो सामान्य लोक जाऊ द्या, ब्रह्मदेकाला सुद्धा काला दुर्लभ आहे. वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ब्रह्मादिका लोकांना सुद्धा काला नाही, पण वैकुंठात सुद्धा काला नाही. आहे का नाही? वैकुंठात तरी काला आहे का? वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. पण इथं एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी. संतांच्या समवेत, संतांच्या संगतीत आपल्याला काला मिळतो. म्हणून संतांची संगत असावी. सांगेन पुढे मी, अजून सांगतोच. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा गोपाळा
कीर्तनामध्ये, काला कुठे अखंड हरिनाम सप्ताहाच्या संगतीमध्ये, काला कुठे संतांच्या संगतीमध्ये, काला कुठे गोकुळात आहे काला. तो काला. आषाढीची वारी संपली, आषाढीची वारी संपली आणि पौर्णिमा आली आणि पौर्णिमेचा काला वाळवंटात आहे. आणि वाळवंटात काल्याचं कीर्तन कोणाचं आहे? कोणाचं आहे? नामदेवरायाने कीर्तन करावं. वा वा वा. पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन नामदेवराच आहे, प्रमाण बरोबर आहे, फक्त जोडता आलं नाही एवढंच विषय आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. अधिकार आहे. काल्याचं कीर्तन आहे, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने नाचावं. भगवान परमात्मा नाचतो काल्याच्या कीर्तनामध्ये. किती नाचला, किती नाचला, पितांबर गळून पडलेला सुद्धा देवाला माहित नाही झाला. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीराने मनगटाला धरलं देवाला आणि सांगितलं, हे देवा थांब ना, थांब. तरी देव उड्याच मारायचा. आम्हाला उड्या मारा म्हणलं तरी येत नाही. पण देव नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये एवढ्या उड्या मारू लागला, कमरेला बांधलेला पितांबर सुद्धा गळून खाली पडला. त्या कीर्तनामध्ये काल्याचा प्रसाद देण्याचा अधिकार ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञान राज माझा गोपाळाशी ह्या वाटे. अधिकार कोणाचा आहे? फक्त तिथल्या भक्त मंडळींचा. तसा अधिकार कोणाचा आहे? ब्रह्मादिक देवांना अधिकार नाही, वैकुंठातल्या देवांना सुद्धा तो अधिकार नाही. तो अधिकार केव्हा प्राप्त होतो? केव्हा प्राप्त होतो तर त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगून गेल्यानंतर अधिकार प्राप्त होतो. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा काला देतो. काला म्हणजे काय? दोन जीवांचं मिश्रण आहे का नाही? तुम्ही म्हणता आम्ही करतो ना थोड्या वेळाने, दोन वस्तूंचं मिश्रण. दोन वस्तूंचं मिश्रण म्हणजे काला आहे का ना? दोन मिश्रण म्हणजे काला आहे. दोन जीवांचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे. दोन पदार्थ एकत्र केले की त्याचा काला होतो. काल्याचे अनेक प्रकार आहे. दही आणि लाही काला आहे. हरिनामाचा खिचडी काला आहे. अनेक प्रकारे काला आहे. आता थोड्या वेळाने आम्ही सगळे काल्यावरती ताव मारणार आहोत. आम्ही सुद्धा 2-3 पदार्थ एकत्र करणार आहोत ना, लापशी भात भाजी एकत्र करणार, त्याला कालाच म्हणतात. पण खरा काला माझ्या भगवान परमात्म्याने सांगितला. सांगू मी तो पण जाऊ दे दुरी, मी तो पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. दोन जीवाचं एकत्रीकरण म्हणजे इतकं रंगावं भक्तांनी, इतकं रंगावं, इतकं रंगावं, इतकं रंगावं. किती रंगावं? रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुलला श्रीपतंग, काय भुलला श्रीपतंग, शरदायाचे ठेवली, शरदायाचे ठेवली, काय भुलला श्रीपतंग, काय भुलला श्रीपतंग, शरदायाचे ठेवले, शरदायाचे ठेवले. एवढं रंगा. अजून एक त्याला पूरक असं प्रमाण देऊन जाईन. रंगी रंगला या श्रीरंगे, रंगी रंगावं, इतकं रंगावं. तुका विठ्ठल सर्वांगे, तुकवर आहे सर्वांगानं रंगले, सर्वांगानं रंगले, अजिबात कुसर केली नाही. भगवंतच भगवंत. त्याच्यापेक्षा पुढं जाऊन सांगेन एवढे रंगले. काल्याचा अधिकार गोपाळांचा आहे, काल्याचा अधिकार गवळणींचा आहे,
कारण त्या इतक्या रंगल्या होत्या, इतक्या भगवान परमात्म्यामध्ये रंगल्या होत्या, एवढे गोपाळ रंगले होते, सर्वस्वाचा त्याग करून श्रीकृष्णाशी रत झाल्या होत्या, रंगल्या होत्या. रंगले जगद्गुरु तुकोबराय रंगले, नामदेवराय रंगले, जनाबाई रंगल्या, मीराबाई रंगल्या, राधा रंगल्या. रंगल्या ना ह्या, इतक्या रंगल्या, इतक्या रंगल्या की इतकं प्रेम केलं त्यांनी देवावरती. सांगू जाता जाता एक दृष्टांत सांगून जातो. मीराबाईनं एवढं प्रेम केलं, राधेनं एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम देवावरती कुणीच केलं नसेल, एवढं प्रेम राधेनं आणि मीराबाईनं केलं. एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अंतर क्या दोनों में प्रेम से बोलो, एक प्रेम दीवानी एक गर्ज दीवानी, एक प्रेम दीवानी एक करस दीवानी, एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी. एवढं प्रेम केलं भगवंताशिवाय दुसरा विषयच नाही. व विषय येतो त्यांचा नावडे जनधन माता पिता. लहानपणाची 5 वर्षाची मीरा आहे. ऐका, सासू सुनाच्या गोष्टी आणि त्या गोकुळातल्या गोष्टी सांगण्यापेक्षा कधी मीरा ऐकावी, कधी राधा ऐकावी, कधी गोपाळ ऐकावा, कधी सुदामा ऐकावा आणि कधी पेंड्या ऐकावा. ऐकलं पाहिजे. पण आमचा काल्याचा विषयच असं एक होऊन बसला ना की भगवंताच्या खोड्या सांगितल्याशिवाय विषय पुढे जात नाही. पण द्या ना, जाऊ द्या, जात नाही असं माझं म्हणणं नाही, जा, पण अगदी थोडक्या शॉर्टकट मध्ये. कारण प्रत्येक कीर्तनामध्ये आपण त्याच ऐकून आम्हाला कंटाळल्यासारखं वाटतंय ना. त्यापेक्षा जरा वेगळ्या मार्गाने चला, वेगळ्या मार्गाने त्यांचं सांगा. काय अधिकार मी सांगतोय, काल्याचा अधिकारी कोण आहे ते सांगतोय. ती मीरा इतकी रंगली, 5 वर्षाची असणारी मीरा ओसरीवरती आई बरोबर खेळते आणि खेळता खेळता ओसरीवरनं खाली पाहिलं तर एक वरात चालली होती. घोडा होता, घोड्यावर दुसरा, मी नाही म्हणत, घोड्यावर नवरदेव बसलेला होता, त्याच्या पाठीमागे कुरवली बसलेली होती आणि ती वरात चाललेली होती. मीराने पाहिली, अगदी 5 वर्षाचं वय. त्या मीराबाईने पाहिलं आणि मीराने आईला विचारलं, आई काय ग ते काय ग. लहान मुलं खूप हुशार असतात आणि तर्क असतात, जे दिसेल ते त्यांना विचारावं वाटतं म्हणून विचारलं मीरानं. मीरा म्हणते, आई सांग ना. आईने सांगावं, बाळा तो जे घोड्यावर बसलेला ना त्याला नवरदेव म्हणतात. बरं म्हणले, मग तो घोड्या का बसलाय? म्हणले त्याचं आता थोड्या वेळाने लगीन आहे, त्याचं एका मुलीबरोबर लग्न जमलेलं आहे आणि तो मारुतीच्या मंदिराकडं पाया पडण्यासाठी चाललाय. मारुतीला त्यानं मंदिरात जोड्या सकट पाया पडला ना आणि येडा घातला आणि मांडवात गेला की त्याच्याशी लगीन लागणार आहे. म्हणले, आई त्यांचं लगीन आहे, मग माझं 5 वर्षाची चिमुकली, तिला काय कळतं? आई म्हणली, तुझं झालं ना लगीन, झालं तुझं लगीन. म्हणले, कधी? अगं म्हणले, तुला कळत नाही, तू पाळण्यास असतानाच तुझं लगीन आम्ही लावून टाकलं. म्हणले, कुणाबरोबर लावलं का आई माझं लगीन? आईनं आता निरुत्तर झाली. आईला काय सांगावं विचार करू लागली. काय सांगावं, कोणही हिचा नवरा सांगावा विचार करते. आणि मग सहज देवाऱ्याकडे लक्ष गेलं तर देवाऱ्यावरती बाळ श्रीकृष्णाची मूर्ती तिला दिसली. आई म्हणली, मीरा तुझं लगीन झालं ना, तुझं लगीन झालं, तो त्या श्रीकृष्णा बरोबर तुझं लगीन आम्ही लावून दिलंय. मग आई त्याचं माझं लगीन झालंय? हो झालंय. मग तो माझा नवरा आहे? हो तो तुझा नवरा आहे. आणि मी त्याची नवरी. आता दुसऱ्याला वरणार नाही. नवरी शब्दाचा अर्थ नवरी आणि नवरी. आता मी दुसऱ्याला वरणार नाही. आणि मग मीराबाईला त्या भगवान श्रीकृष्णाचं वेड लागलं. 5 वर्षाची मीरा. तिने हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात, वेणा घ्यावा, पायामध्ये घुंगरू बांधावं आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो आपकी
दासी रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचावं. नाचत असताना हा विनाय चिपळ्यात आणि मुखातून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. नाचू लागली, गाऊ लागली, उड्या मारू लागली. वय थांबत नाही, वय वाढत असतं. 5 वर्षाची मीरा आता 16 वर्षाची झाली आणि 16 वर्षाची झाली तरी तिनं टाळकऱ्यामध्ये टाळ घेऊन उभा राहावं, भगवंताचं नामस्मरण करावं, हरिपाठ खेळावा. कोणी? मीराबाईनं. अधिकार आहे सगळ्यांना बरं का. महिला मंडळांनी मागं राहायचं नाही. सगळ्यांना आधी सकळ अशी येते आहे हरितकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचारा न लगे चिंता कोणाशी. सगळ्यांना अधिकार आहे. मीराबाईला सुद्धा अधिकार होता, जनाबाईला अधिकार आहे, मुक्ताबाईला अधिकार आहे. सगळ्यांनी भक्ती केली ना देवाची. पण सांडोनी सर्व लौकिकाची लाज आळवावा यदुराज सर्व भावे या न्यायाप्रमाणे मीरा नाचू लागली, उड्या मारू लागली. तेव्हा लोकांनी सांगितलं, मीरा मीरा आता तू लहान नाहीस ग, आता तू मोठी झाली, 16 वर्षाची पदर करीन झालीस, आता तुझं लग्नाचं वय आणि तू जर तरुण पोरामध्ये जर नाचली तर लोक नावं ठेवतील, अगं लग्न जमायचं नाही ग, तुझं लग्न जमायचं नाही. जनाबाईला सुद्धा तेच सांगितलं लोकांनी. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये जनाबाईने टाळ घ्यावा, अधिकार केवढा. ज्ञानोबरायाला म्हणावं मना चाल ज्ञानोबा, एवढा अधिकार असणाऱ्या जनाबाईला लोकांनी सोडलं नाही. तो मामला कधी सोडतील? नाही सोडणार. नावं ठेवतील, ठेवू द्या. आपल्याला काय करायचंय? निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणून आपण पुढे चालायचं. जनाबाईला सुद्धा लोकांनी सांगितलं, जना अगं मोठी झालीस, आता टाळ घेऊन उभा राहू नकोस, काही लाज वगैरे आहे का नाही? तेव्हा तिने सांगावं, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेटे मांडियेले पाल मनगटावरी तेल घाला तुम्ही, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. तिने सांगितलं, आता मला जग काय म्हणतंय याच्याशी घेणं देणं नाही. उलट डोक्यावरचा पंदर तिनं खांद्यावरती घेतला, खोवला आणि भजनामध्ये तरुण मुलाबरोबर भगवंताच्या नामरंगामध्ये इतकी रंगावी, इतकं रंगावं, इतके रंगावं की जनाबाईसाठी भगवान परमात्म्यानं आई व्हावं, आई व्हावं. तशीच मीरा एवढी रंगली, एवढी रंगली, लोक नावं ठेवू लागली. पण लोकांच्या नावं ठेवण्याकडे दुर्लक्ष करून मीरा, लोकांनी सांगितलं, मीरा थांब, आता नाचू नकोस. बापाने सांगितलं, लोकांनी तर सांगितलं पण बापाने सांगितलं. बाप राजा होता. मीरा अगं बरं दिसत नाही, आपण कुठल्या जातीचे, कुठल्या कुळाचे, कुठल्या वर्णाचे, कुठल्या पंथाचे याचा जरा विचार कर ग, विचार कर. पण मीरा म्हणते, बाबा का बरं असं मी काय वाईट करते सांगा ना, काय वाईट करते? मी त्या भगवान परमात्म्याशी एक रूप झाले, त्याचं भजन गाते, ह्याच्यापेक्षा वेगळं काय करत नाही. अगं मीरा अगं तू जर अशी नाचत राहिलीस तर अगं पाहुणे विचारतात, कधी येऊ पाहुणं होऊन, कधी पाहुणं होऊन येऊ, का लग्नाचं वय आहे तुझं. विचारतात शेजारचे पाजारचे राजे लोक की पाहुणं होऊन यायचंय आम्हाला. अगं त्यांना मी कोणत्या तोंडाने यायला सांगू? तू जर नीट राहतच नसशील, नीट वागत नसशील, तू जर टाळ घेऊन, चेपळा घेऊन, विना घेऊन, पायात घुंगरू बांधून नाचत असशील तर तुझं लग्न कसं व्हायचं? म्हणले, बाबा काय म्हणता? माझं लग्न? हो म्हणले, तुझं लग्न आता तू ओपवर झालीस, तुझं लग्न करावं लागेल. मीरा म्हणते, बाबा असं काही येड्यासारखं बोलता. अहो तुम्हीच तर म्हणलात ना माझं लग्न त्या श्रीकृष्णाबरोबर, तुम्हीच तर लावून दिलं ना, मग आता मी दुसरा नवरा वरणार नाही. नाही ऐकलं बापाचं. पुन्हा पायामध्ये चाळ बांधले आणि मीरा म्हणू लागली, दादा तुम्ही मला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या भगवान परमात्म्यासाठी मी नाचल्याशिवाय, पायात घुंगरू बांधून नाचल्याशिवाय राहणार नाही. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी
नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे हरि गुण गावत नाचूंगे. ऐका, आता आपण थोडं वाटेवरती येणार आहेत. मीराने सांगितलं, बाबा अहो माझं लग्न एकदा झालंय ना, मला दुसरा नवरा करून देताय, माझं दुसरं लग्न करताय, मी आता दुसऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करणार नाही. माझं लग्न त्याच्याबरोबर ती झालेलं आहे आणि मी त्याच्याशी रत झालेली आहे. तोच माझा पती आणि तोच आता दुसरा नाही. ही अवस्था त्या मीराबाईची, तीच अवस्था राधेची आणि तीच अवस्था माझ्या जनाबाईची, तीच अवस्था गोकुळातल्या गवळणींची, गोकुळातल्या गवळणींची. एक गवळण एवढी रंगली एवढी रंगली एवढी रंगली की तिला काही भानच नाही, भान नाही. त्या भगवंताच्या रंगामध्ये एवढं रंगून जावं लागतं तेव्हा अधिकार प्राप्त होतो. सहजासहजी अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही. काला सामान्य दिसत असेल तुम्हाला, काला लापशी खाल्लं की पोट भरतं, त्याला काला म्हणत नाही, त्याला जेवण म्हटलं जातं. काला आहे ना, भगवंत आणि आपण एकरूप होणं ह्याचं नाव खरं काला आहे. एकरूप झाल्या या गवळणी, भगवंताशी रत झाल्या, रत झाल्या म्हणजे एकरूप झाल्या. आता काही वेळेला काय होतं, गवळणींच्या खोड्यांचे प्रकार, भगवंताच्या खोड्यांचे प्रकार सांगायला गेलं ना तर वरल्या अंगाने सांगितले जातात, वरल्या अंगाने सांगितले जातात आणि त्याच्यामुळे ते आपल्याला चावट वाटतात, चावट वाटतात. पण खरं प्रेम आहे त्यात, खरं प्रेम आहे ते चावट नाही, खरं एकरूप झाल्याचं ते प्रतीक आहे, ते एकरूप झाल्याचं प्रतीक आहे. अशीच एक गवळण भगवान परमात्म्याच्या, आणि सामान्य नाही ती, काही सामान्य नव्हती ती, मोठ्या घरची होती, मोठ्या घरची होती, हे का नाही, मोठ्या घरची होती. प्रमाण आहेत पाठ सगळ्यांना पण म्हणत नाहीत कोणी. मी तवया तो तवयाती हिन गवळ्याचा, माझा वंश आहे मोठ्याचा, तू तवयाती हिन गवळ्याचा, ऐसे झालिया नाव रूपाचा, ठवच पुसलिया कसे वेड लाविले कान्हा गोवळिया. त्या भगवान परमात्म्याने काय केलं तर माहिती का, अगोदर त्या गवळणींचं मन अगोदर वेधून घेतलं होतं, वेधून घेतलं होतं आपल्याकडं. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. त्या भगवान परमात्म्याने हरण केलं. दही दूध तूप लोणी हे निमित्त आहे दादा, दही दूध तूप लोण्याचं निमित्त आहे. कारण ज्याच्यावरती जीव असतो त्याच्यावरती डोळा ठेवावा लागतो, तेव्हा त्याच्या निमित्तानं त्याचं लक्ष त्याच्याकडे जातं. बरोबर आहे की नाही? दही दूध सगळ्यात त्या काळाचा धंदा म्हणजे दह्यादुधाचा धंदा आणि महत्वाचा धंदा, उदरनिर्वाहाचं साधन आहे. आणि त्याच्यावरती एवढा जीव असायचा त्या गवळणींचा, एवढा जीव असायचा की त्याच्यावरती घाला घातल्याशिवाय भगवंताला वाटलं ह्या माझ्याकडे येणार नाहीत, म्हणून दह्यादुधाची नासाडी केली, दह्यादुधाची चोरी केली आणि खोड्या केल्या. का? त्यांचं चित्त आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, वेधून घेतल्यासाठी. भगवान परमात्म्याने त्यांचं चित्त वेधून घेण्यासाठी काय करावं, सुंदर असे बासुरीचे सूर वाजवावेत, वाजवावेत. आणि ते कानावर पडले ना की गवळणीला असं वेड्या पेशा व्हायच्या, वेड्या पेशा व्हायच्या. त्या गवळणी कशा व्हायच्या, वेड्या पेशा व्हायच्या. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू पवनाचा माय वाजे, वेणू पवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनामध्ये भगवान परमात्म्यानं बासरी काढावी, वेणू काढावा आणि वेणूवरती फुकर मारावी आणि असे सुंदर स्वर त्या बासरीमधून छेडावेत ना भगवान परमात्म्यानं की कानाची तृप्ती व्हावी. दादा गाणं असं असावं, गाणं असं असावं, कानाची तृप्ती व्हावी, कानाची तृप्ती व्हावी असं गाणं असावं. ते आपल्याला तर आवडावंच, पण ते भगवान परमात्म्याला सुद्धा आवडावं. भगवंताच्या बासुरीच्या स्वरानं
गवळणी वेड्या केलत्या यात नवल नाही. तृण चारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई आली. गाई चारा चरण्यासाठी गेलेल्या गाई त्यांनी चारा तोंडामध्ये घेतलाय आणि एवढ्यामध्ये भगवंताच्या बासरीचा सूर त्यांच्या कानावरती आलाय. तृण चारा चरू विसरली, तोंडातला घास रवंत करायला सुद्धा ती विसरली. तसाच घास धरला आणि तप्त त्या बासरीच्या आवाजाच्या दिशेनं पाहावं आणि कान टावकारून ती बासरी ऐकावी. तृण चारा चरू विसरली. एवढंच नाही, गाई व्याघ्रे एके ठाई आली. विरोधाभास आहे ना. गाईचं आणि वाघाचं कधी पटन का? पण गाई आणि वाघ ऐका अगदी थोडक्या वेळामध्ये 10 मिनिटं माझ्यासाठी राहिलेत, तुमच्यासाठी राहिलेत. चांगलं गोड चिंतन देतोय तुम्हाला. गाई आणि वाघ एकत्र येणं बघा, गाई वाघ एकत्र आणण्याचं सामर्थ्य त्या बासरीमध्ये होतं. नवे दोन विरोध आहेत, दोन विरोधाभास आहेत, त्यांचं कधी पटत नाही. पण आशाला सुद्धा एकत्रित आणण्याचं काम त्या भगवान परमात्म्याच्या बासरीनं केलं. गाई वेगळे एके ठाई आली. दोन भिन्न वस्तू एकत्र आणल्या. गाई गवत खाणारी, वाघ मांस खाणारा आहे, तरी पण त्या दुईचं मिलन केलं. हाच खरा काल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्मा सुंदर बासरी वाजवायचा, सुंदर बासरी वाजवायचा. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावरिया कशी वाजवली मुरले. आहारे सावरिया कशी वाजवली मुरले. मुरलीचा स्वरतान घर सोडून धरलेला. माझे हो तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी. बिबळ झाले अंतकरणी, घरी कामधंदा विसरली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरली. आहारे सावळिया कशी वाजवली मुरले. त्या भगवान परमात्म्यानं मुरली वाजवावी, त्या गवळणींचं चित्त वेधून घ्यावं. नवे त्या गवळणींना सुद्धा त्या मुरलीचं वेड लागावं. हनु महाराज मुरलीवरी माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी जीव जडे. कसली जीवाला भूल पडे कसले जीवाला. भूल पडे कसले जीवाला. भूल पडे मुरली वरी माझा जीव जडे. मुरली वरी माझा जीव जडे. जय हो. जीवाला. भूल पडे जीवाला फूल पडे कसली. जीवाला फूल पडे. श्यामल मेघा म्हणून. श्याम म्हणून जाते म्हणून. श्यामल मेघा म्हणून. श्याम म्हणून जाते म्हणून. स्वप्न म्हणून मेघ
तरी माझा जीव जडे ग कसली जीवाला भूल पडे. महत्वाचं आहे का सांगून जातो. मज वेडीला निंदा वंदा मी तर हरले बाल मुकुंदा. एवढं फक्त घरी घेऊन जा, एवढं घेऊन जा घरी. मज वेडीला निंदा वंदा मी तर रतले बाल मुकुंदा. मुकुंदावरती एवढं एवढं हरले. मग कोणी निंदा कोणी वंदा मज स्वहिताचा धंदा. आशा आशयाची एक गवळण ती भगवंतावर एवढं प्रेम करायची, एवढं प्रेम करायची. नवे नवे त्या भगवंतावर एवढी रत झाली, एवढी रत झाली. ती मोठ्या घरची होती. मी मगाशी सांगून गेलो मोठ्या घरच्या आहेत. या गवळणी सामान्य नाहीत, या मोठ्या घरच्या आहेत, गवळ्याच्या आहेत. आणि ती गवळण एवढी रतली की तिला बाकीच्या म्हणू लागला, ये बाई अगं एवढी 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 का वाहवत चाललेस, एवढी का वाहवत सांगत चाललेस. अगं तुझं कुळ काय, तुझी जात काय, तुझं घराणं काय काय, तू असं वागू नकोस. तिनं त्यावेळी उत्तर दिलं त्या अभंगाच्या याती कुळ माझे गेले हरपोनी. याती कुळ माझे गेले हरपोनी. याती कुळ माझे याती कुळ माझे गेले हरपोनी. 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 तिरंगावाचानी आणून दे. तिरंगावाचानी आणून दे. तिरंगावाचानी आणून दे. तिरंगावाचानी आणून दे. किती शिकवालं माझं वेलवेळा. किती शिकवालं माझं वेलवेळा. किती शिकवालं माझं वेलवेळा. किती शिकवालं माझं वेलवेळा. तिरंगावाचानी आणून दे. तिरंगावाचानी आणून दे. तिरंगावाचानी आणून दे. श्रीरंगावाचानी आणून दे. किती शिकवालं माझं